हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे 19 वर्षीय युवकाचा अज्ञात 3 तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला। सोमवारी सायंकाळी 7च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला। खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही। यश किरण दाभाडे राहणार अंबप असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे। या घटनेमुळे अंबप गाव हादरून गेले आहे। यश दाभाडे याच्या पश्चात आई वडील व 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे। अंबप वडगाव रस्त्यालगत बौद्ध समाजाच्या भर वस्तीत पिण्याच्या पाण्याची टाकी आहे। या ठिकाणी नेहमी नागरिकांचा वावर असतो। यश दाभाडे सोमवारी सायंकाळी अंबप येथील पाण्याच्या टाकीजवळ बसलेला होता। दरम्यान 7च्या सुमारास मोटारसायकलवरून 3 तरुण अचानक आले। त्याने बेसावध असलेल्या यशवर कोयत्याने सपासप वार करून महामार्गाच्या दिशेने ते पळून गेले। डोक्यात वर्मी घाव बसल्याने यशचा जागीच मृत्यू झाला। त्याच्या डोक्यात 8 वार केले होते, तर डावा हात मनगटातून तुटला होता। पाण्याच्या टाकीतील पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलेच्या निदर्शनास रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आला। या महिलेने ओरडत या घटनेची माहिती दिली। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। पेठ वडगावचे पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, संजय माने, उपनिरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। कोल्हापूरहून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक दाखल झाले, तसेच श्वान पथक, शोध पथकही दाखल झाले। घटनास्थळी पंचनामा करून नवे पारगाव येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत। केके न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल कांबळे। आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।